हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो श्री माननीय अंकुश भाऊ लांजेवार सरपंच साहेब मुक्काम टाकडी यांच्याकडून आमच्या पार्टीला 500 रुपयाची भेट आली आहे. पाठ आभारी धन्यवाद. हॅलो हॅलो चेक हॅलो 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 चेक हॅलो
आज होऊ घातलेल्या कार्यक्रमाला उपस्थित समस्त लोहारा ग्राम निवासी जनता जनार्दन बाल गोपाल महिला मंडळी पुरुष मंडळी सर्वप्रथम या सर्वांच्या चरणी त्रिवार वंदन. माय बाप हो, तुमच्या समक्ष या लोहारा गावामध्ये मी मगाशी प्रास्ताविक भाषणामध्ये ऐकलं की 25 वर्षानंतर हा दुय्यमचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि एवढा मोठा कार्यक्रम करण्यासाठी सुद्धा छातीला माती लावावी लागते. फार मोठं मोलाचं काम सांगायचं झाल्यास भाई बाप हो, कारण या ठिकाणी हा दुय्यमचा कार्यक्रम आणि आमचा कार्यक्रम बघण्याकरता जमलेला सर्व जनसमुदाय, आम्ही काही फार मोठे ज्ञानी नाही, गुणी नाही, विद्वान नाही, पंडित नाही, ज्ञानी नाही. माय बापा, तुमच्या मुलाबाळासारखे, तुमच्या लेकरासारखे तुमच्यातूनच घडलेलं आहे. वडिलाची पुण्याई, वडिलाचा रक्त अंगात सडसडत होता. लहानपणापासून बघण्याचा छंद. बाप माझा शाहीर होता, वडिलाला शायरी करताना बघितलं नाही, पण अख्ख्या रात्रभर जे काही मी गायन करीन ते माझं स्वतःच असलेलं की होऊ शकते. माझ्या गायनातून, माझ्या बोबड्या बोलण्यातून किंवा माझ्या कलाकाराच्या कलाकृतीतून काही तफावत आढळली तर आपला मूलभार समजून माझी चूक आपल्या पदरीनं माझ्या संपल्यानंतर ती माझ्या लक्षात आणून द्यावी की जेणेकरून या ठिकाणी दुसऱ्या स्टेजवरती गेलो तर पुन्हाच ती चूक त्या ठिकाणी होऊ नये. एवढं म्हणून मी माझं आणि थोडक्यात माझ्या पार्टीचा परिचय. श्री गुरुस्मान गायन पार्टी गराडा बुद्रुक, शाहीर मुकेश देशमुख, आमचे सहशाहीर सन्माननीय हिरालालजी पुडके, तसेच आमचे नक्कलकार संजयजी गणवीर, तसेच आमचे लाट मास्तर विनोदजी खडसे, तसेच ढोलक मास्तर विकासजी रतनपुरे, तसेच आमचे गायक गणेशजी केवळ, त्याचप्रमाणे आमचे डान्सर शैलेश आणि लकी. हा सर्व संच आपल्या समक्ष हजर झाला नाही होता आणि वेळेचं भान ठेवून यातच मी माझे 2 शब्द पूर्ण करतो आणि समोरच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद, जय भारत. धारा म्हणून तुला पुण्या परिरूप दाखवी, पुण्या परिरूप दाखवी, नाही तुझा तो भगवंता प्रणती पावया ओम नाम जपता वाटे, ओम नाम जपता वाटे, साकार पाहणे परिपूर्ण ब्रह्म आणि तुझ्या या चरणावर हे आत्म संपूर्ण म्हणून तुला त्या गुरु मार्कंड्यासी दाविला, गुरु मार्क
समाज प्रति म्हणून तुला चराचरामध्ये वास करणारे श्री गुरुदेव शक्ती विद्येचे देवता सरस्वती माता शांतीचे अग्रदूत महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत शिरोमणी तुकाराम महाराज तसेच छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आई भीमाई आई रमाई आई जिजाऊ आई सावित्री या सर्वांच्या चरणी त्रिवार वंदन आणि म्हणून समोर मला वस्ताद माझे गुरु सुभाले वस्ताद माझे गुरु सुभाले बाबूराव वसंत सोबत भूषण जाहीर मुकेश हात जोडले करतो वंदन माझ्या दैवत असते हो। या ठिकाणी जर एखादा कीर्तन राहिलं असतं तर त्या ठिकाणी म्हटलं गेलं असतं की पांडुरंगा करू प्रथमन म्हण दुसरे चरण संताची तुझ्या कृपादारे कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका अशा प्रकारे त्या पांडुरंग माऊलीला विनंती केल्याची गेली असती। पण माय बापा आदी स्थान आदी मान त्या गणरायाला आणि या गणरायाच्या पूजनाकरिता या गणरायाच्या पूजनाकरिता घेतलेले एक सुंदर तर्ज आहे गड्या ऐका। साजने साजने भीम माझा कोण हिरा साजने साजने भीम राजा
आई बापू प्रत्येकाची पूजा आपापल्या कारण भाव तुझ्या देवाची संताची वाणीने आचारा वाचून पाहिला का कोणी पण गडे हो दुसरीकडे पुन्हा तोच संत लिहितात का देवाचा देवत्व आहे ठाई ठाई मी तू पण गेल्याशिवाय अनुभव नाही जोपर्यंत माझ्यातलं मी पण जाणार नाही तोपर्यंत त्या देवाची पूजा सुद्धा साध्य होणार नाही गड्या कारण आधी अनादी तो हे ओंकारा अरे ओंकार उकार तो ब्रह्म उकार तो विष्णू मकारा महिष झाल्याचे जे तुम्ही तिन्ही देवाची उत्पत्ती तोची नव्हे गणपती त्या गणरायाचे पूजन करायचे कारण मी कुठून आलो कोण माझे मायबाप अरे जेव्हा नव्हते तर सृष्टी आधी केला व्यापार जेव्हा नव्हते पवन पाणी तेव्हा कोठे होता प्राणी विचार करण्याची गरज आहे गडे हो आणि म्हणून मला या गणाच्या माध्यमातून सांगायचं आहे गड्या कुठून आलाय जेव्हा नव्हते चराचर सृष्टी आधी केला व्यापार जेव्हा नव्हते पवन पाणी तेव्हा कोठे होता प्राणी विचार करण्यासारखी गरज आहे का कुठून माझा जन्म झाला कुठून आलो एवढी पशूची घरी 30 लक्ष एवढी वृक्ष माझी घ्याव्या 11 लक्ष एवढी किळा माझी मानवाची तरी फक्त 4 लक्ष याच्यात काही खेळ नाही जमलाकडे हो मग चुकत यावर मग फेरा पडे पुन्हा त्या 84च्या चक्रामध्ये त्या ठिकाणी बसून तुम्ही माझा प्रोग्राम ऐकत असाल भक्तीचा प्रकार आहे बरे कारण माझा जन्म जारच्या खाणीतून अरे परा पसंती मध्यमा वैखरी ज्या वाणीने गाय करत ही वैखरी पर या वैखरीचाही काम नाही हो अनिर्वाचा आपोआप त्या परमेश्वराचे पूजन करते आणि म्हणून मला म्हणायचं आहे म्हणतात त्या गणपतीला रिद्धी सिद्धीचा नाही कारण काही काही गावामध्ये तुमच्या गावामध्ये माहित नाही पण माझ्या सुद्धा गावामध्ये त्या हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये सकाळी सकाळी काकड आरती निघते त्यातली पहिली चोळी आहे गड्या की उठा उठा सकाळी का वाट्यास मरावा गजमुख रिद्धी सिद्धी
सिद्धीचा नायक तो संकटी पावतो अशा या रिद्धी सिद्धी नायकाविषयी. कारण रिद्धी आणि सिद्धी माणसाच्या बुद्धीमध्ये बसलेले आहे. माणसाची बुद्धी भ्रष्ट झाली म्हणजे रिद्धी आणि सिद्धी केली का माणूस पागलसारखा करतो. इथं बसवता तिकडे जाऊन बसतो, जो नाही करायला पाहिजे तोही करतो. आणि म्हणून या रिद्धी सिद्धी नायकाविषयी काय सांगायचं आहे मला. आणि मला जरी आज या ठिकाणी बुद्धी मिळाली पंचतत्वाची पंचतत्वाची लावून ज्योती तेही जमलं नाही. मनोभाव करीन नवविध भक्ती प्रकार आहेत माय बापा. तुम्ही त्या ठिकाणी बसून माझा कार्यक्रम ऐकत असाल ही श्रवण भक्ती. मी या ठिकाणी बोलून तुमच्या समोर कार्यक्रम करत असेल ही कीर्तन भक्ती. दास्य भक्ती त्या हनुमंतरायाने केली हो. सौख्य भक्ती त्या अर्जुनाने आणि आत्मनिवेदन भक्ती त्या संदीपाण्याने केली. 9 प्रकारच्या भक्त्या त्यातला माझा हा एक भक्तीचा प्रकार आहे. आणि म्हणून मला म्हणायचं आहे सर्वप्रथम या ठिकाणी ज्यांनी आम्हाला या ठिकाणी प्राचारण केले दोनही शहरांना असे आमचे आयोजक मंडळाचे जे सदस्यगण सर्वप्रथम मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. त्यांचं फार फार होणी आहे. आई बापा आज आपल्या समक्ष राष्ट्रीय खड्या दुय्यम खड्या गणतीचा कार्यक्रम. तर आज आमच्या दुय्यमीच्या कार्यक्रमाला लाभलेले आमचे प्रतिस्पर्धी ज्ञानीवंत ज्ञानीवंत गुणवंत शीलवंत मानवंत विद्वानवंत की ज्यांनी आपल्या कलेच्या भरोशावर विदर्भात काय हो महाराष्ट्राने महाराष्ट्राच्या पलीकडे त्या मध्य प्रदेशामध्ये ज्यांनी आपल्या नावाचा डंका गाजला प्रत्येकांच्या ओठावर ज्यांचं नाव आहे असे तुर्या शाखेचे विद्वान शाहीर ज्यांच्या वडिलांची अमरगाथा ज्यांच्या वडिलांचे म्हणून नाव त्यांचं अंबादास असे त्यांचे लहान चिरंजीव आर्यनची नागदेवे यांच्यासोबत दुय्यमचा सामना आणि दुय्यमच्या अनुषंगाने प्रतिस्पर्धी शाहीर एकमेकावरती प्रश्नरूपी बाण सोडत असतो.
तर प्रथम राऊंड त्यांच्या गणाद्वारे त्यांनी प्रश्न असा विचारला, माय बापा की रामाचा अवतार घेण्याचा रहस्य काय होता? रामाचा अवतार घेण्याचा रहस्य काय होता? उदाहरणात सांगितले, यदा यदा हि धर्मस्य ग्लानी भवति भारत तदात्मनं सृजात्म अभिधानं धर्मस्य. ज्या ज्यावेळी धर्माची ग्लानी होईल, धर्माचा नाश होईल, त्या त्यावेळी भगवंत जन्म घेईल. तर पुन्हा त्यांनी एक अट टाकून ठेवली की रावणाचा वध करण्याकरिता सांगायचं. आदरणीय सन्माननीय शाहीर साहेब आर्यनजी नागदेव, जिथं कुठं असाल तिथून माझ्या शब्दाकडे लक्ष असू द्यावं. तुमच्या प्रश्नाचं उत्तर देता की राम हा अवतार घेण्याचं रहस्य काय होता? पुन्हा म्हटलंय की ज्या ज्यावेळी धर्माला त्यावेळी भगवंत जन्म घेईल. तर ऐकून घ्या, रामाचा अवतार घेण्याचा रहस्यच होता की त्या राम युगामध्ये, त्या त्रेता युगामध्ये दशरथ राजाच्या हातून चुकून लक्षवेधी बाण लागला. कोणाला? लक्षवेधी बाण लागला त्या श्रवण बाळाच्या वडिलाला. तेव्हा तो दशरथ राजा माणसाचा आवाज येते म्हणून त्याच्या जवळ गेलो. अरे, मी सोडलेला बाण त्या एका माणसाला लागला, हरण समजून मी बाण सोडला होता. तेव्हा त्याच्या जवळ जाते आणि विचारते. मरता क्षणी तो त्या दशरथ राजाला श्राप देतो. अरे, जसा मी पुत्र वियोगाने, श्रावण बाळाच्या वियोगाने आज मी तळपळत पडत आहो, तसाच एक दिवस एका पुत्र वियोगाने तुझा सुद्धा प्राण जाईल. तर तुझा सुद्धा प्राण जाईल. त्या श्रावणाच्या बापाचा श्राप खरा ठरवण्यासाठी त्या रामाचा जन्म झाला. दुसरा जन्म असा झाला की रामाने जन्म घेतला कौशल्याच्या पोटी. पण 14 वर्षाचा वनवास त्याची दुसरी आई कैकेयीने दिला. पण कैकेयीने 14 वर्षाचा वनवास देऊन सुद्धा वनवास भोगल्यानंतर पुन्हा कौशल्याचा मान त्या कैकेयीला दिला. ही सिद्ध गोष्ट दाखवण्यासाठी त्या रामाचा जन्म झाला. त्या स्त्रीत्वाला दाखवण्यासाठी रामाचा जन्म झाला. दुसरा की समाजाने ठुकरवलेल्या एका स्त्रीला मानवात आणण्यासाठी अशा त्या स्त्रीला, म्हणजे तिचा नाव होता अहिल्या, तिच्या पदस्पर्शाने तिचा उद्धार करण्याकरिता त्या रामाचा जन्म झाला. आणि तिसरा तर वाली आणि सुग्रीव. त्या वाली सारख्या नराधम माणसाची स्वतःच्या भावाच्या बायकोवर नजर होती. त्या सुग्रीवच्या पत्नीवर नजर होती. एका परस्त्रीवर नजर ठेवणाऱ्या माणसाचा वध करण्यासाठी त्या रामाचा जन्म झाला. कारण त्याने धर्माची ग्लानी करण्यास सुरुवात केली होती प्रत्येक ठिकाणी. म्हणून तुम्ही म्हटल्या का यदा यदा हि धर्मस्य, हा तुमच्या प्रश्नाचा परिपूर्ण असं उत्तर आहे. आणि या पलीकडे तसंच राम हा मर्यादा पुरुषोत्तम होता. मर्यादा दाखवण्यासाठी, या जगाला शिकवण्यासाठी, तुम्हा आम्हाला शिकवण्यासाठी त्या रामाचा जन्म झाला. हा तुमच्या प्रश्नाचा परिपूर्ण उत्तर. अगर या पलीकडे आगळा वेगळा काय असेल तर तुम्ही सांगा. तुमची जीत माझी हार होईल, यात काही मोठा विषय नाही. तर बंधूंनो, ज्याप्रमाणे सन्माननीय शाहीर साहेबांनी मला गणाद्वारे प्रश्न विचारला, मै भी आदत से मजबूर हूं यार. कारण मी गण म्हटलो तर गणामध्ये गणाचा प्रश्न विचारीन. तर प्रश्न माझा असा की गणपतीचाही असा एक भक्त झाला की त्याला एका ऋषीने श्राप दिलं. शाहीर साहेब ऐकून घ्यावं. गणपतीचा असा एक भक्त झाला का त्याला ऋषीने एक श्राप दिलं. तो श्रापच असा होता की जा, तुझ्या अंगावर श्वेत पुष्ट होईल, पांढरा अंग पाय पडेल, तुझं शरीर पूर्ण पांढरं पडेल, तुझ्या शरीरावर भेगा पडतील. आणि पुन्हा तो भक्त रडू लागला. आपल्या गुरुला शरण गेला की गुरुजी मला उपाय सांगा हो. गुरुने सांगितलं की वध तू चिंता करू नको, एक काम कर, या तलावामध्ये आंघोळ कर. तुझा पांढरा शरीर दुरुस्त होईल, तुझ्या अंगावर पडलेले चिरे नाहीसे होतील. शिष्याने तसंच केलं. आंघोळ केलं, त्याच्या अंगावर चिरे नाहीसे झाले. पण गडे हो, जसं चिरे नाहीसे झाले, ज्या ज्या ठिकाणी त्याच्या शरीरावरती चिरे पडले, पुन्हा त्या ठिकाणी आंघोळ केल्यानंतर माणसाला जसे डोळे आहेत तसे डोळे येऊ लागले. तसे डोळे आले आणि डोळे आल्यानंतर पुन्हा गुरुला शरण गेला. तर गुरुजी म्हणते आता त्या गणपतीला शरण गेल्याची ती उपाय नाही, त्याची आराधना कर. एका ठिकाणी तटस्थ राहून त्याने तसंच केलं. तटस्थ राहण्याचा निर्धार केला आणि गणपतीची आराधना करायला सुरुवात केली. तर त्याच्या अंगावरती मातीचा वारूळ चढला आणि जिथे जिथे डोळे होते तिथे तिथे त्याची माती जाऊ लागली. त्याला खूप वेदना होऊ लागल्या. त्याने खूप आर्ततेने त्या गजाननाची
त्या गजाननाला आवाहन केलं, गजाननाला प्रार्थना केली, विनंती केली. गजानन प्रसन्न झाले आणि त्याची सर्व व्याधी दूर केली. शाहीर साहेब, एवढं सांगायचं याच्यासाठी तुम्हाला सांगायचं आहे की त्या श्राप देणाऱ्या व्यक्तीचं नाव काय, कोणत्या गुरुच्या मार्गदर्शनाने त्या तलावात आंघोळ केली. त्या तलावाला आजही त्या गणपतीच्या नावाने त्या तलावाला नाव दिले आहे. त्या तलावाला नाव दिले एवढंच तुम्हाला सांगणे आहे. आणि तो तलाव आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे. त्या गणपतीच्या नावाने तो तलाव आहे का जिथं त्या शिष्याने आंघोळ केली. त्या शिष्याचं नाव, श्राप देणाऱ्या ऋषीचं नाव, त्याच्या गुरुचं नाव आणि तलावाचं नाव काय, एवढंच माझा प्रश्न समोर काय म्हणायचं आहे. चला माझ्या वडिलाचं नाव वसंता. वडिलाला शायरी करताना बघितलं नाही, पण बापाचं रक्त माझ्या शत्रुचंही नाव वसंता. की म्हणतात गुरु शत्रू याची मानू नये का, आणि करुणी विवेक पार खावा. आणि म्हणून मला माझ्या वस्ताचा विषय सांगायचा आहे. हो ब्रह्मज्ञानाचे सोहम नामे राहतो मी आधी करता नेहमीला रंग रूप नाही त्याला. पार्वतीच्या लावता लग्न तेव्हा होता गणा, पण महादेवाच्या लग्न तेही लावी दे गणाला. आधी अनाधी तो गण आणि तू काय म्हणे सोहम जाणं, त्या गणरायाची पूजा करायची आहे. आणि म्हणून मला म्हणायचं आहे मोरेश्वरची तिकीरवाले आपले युवाई मुक्काम लोहार यांच्याकडून हे 16 रुपयाची भेट आली आहे. पाठीयाबद्दल धन्यवाद. चला काही का असे ना, परमेश्वराची पूजा झाली, पण देव महिन्याला होणार नाही कडे. हो कारण कामाचं लक्ष रामा. अरे कामही झालं पाहिजे आणि रामही झालं पाहिजे. आपण निवड राम राम म्हणल्यानं तसंही होणार नाही, कारण प्रपंच करून परमार्थ करावा. श्रीमान्य जितेंद्रजी ठावकर सरपंच साहेब मुक्काम लोहार आहे यांच्याकडून 16 रुपयाची भेट आली आहे. पाठीयाबद्दल धन्यवाद. कारण प्रपंच करून परमार्थ करावा. जोपर्यंत तुमचा प्रपंच साधणार नाही तोपर्यंत त्या परमार्थाची पूजा सुद्धा साध्य नाही. आणि म्हणून काय
काही का असे ना आपल्या संसाराकडे वळलं पाहिजे. काय सांगू गड्या, 8 दिवस झाले सुलक्ष कारणावरून बायको सोबत झगडा झाला, वाघ मचला आणि बायको सोबत बोलणं बंद. बरं झालं आता थंडी कमी झाली नाही तर केवढी हो माणसाची उपाध. बायकोचा बोलणं बंद आहे. कसा कसा बोलावं कसा कसा नाही विचारच येते. आणि पहिलं जब्बर आणि तर बायको काही भेटत नाही. चांगले चांगले उपाय आहेत मला कुठं भेटणार नाही उपाधच आहे. काय का असेल ना आवाज मारतो बायकोला, बायको माझी सांगतो आणि राधा अरे राधा तार भरणे ग तार माझ्या लालाच्या दारी राधा राधा ग राधा. एवढा होती मग शेवटी तोच माणसावर येते. एवढ्या लाडक्या तोंडाने आता हार घेऊन बायकोला म्हणून राहिलो का राधा, पण तिच्या कानावर नसल जात म्हणतो माझा राधा झाला असेल माझ्याकडनं काही गुन्हा जाऊ दे, पण आता तरी राधाला थुकून दे आणि जवळ ये. नाही येत का बघ राधा, आलीच नाही तर मग मी नाही साधा. मग नको बघतो जेवढा लंबा दिसतो का नाही मी तालात येतलं जाऊ मग नको म्हणशी. राधा 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 तार भार माझ्या लालाच्या दारी राधा राधा राधा. काय सांग 8 दिवस झाले की माझे पती माझ्याशी बोलत नव्हते, मी यांच्याशी बोलत नव्हती. असे चालणार काय नाही. घरातले सर्व काम आटपले, एक काम बाकी आहे तो म्हणजे देवपूजा. आधी त्या देवाची आराधना करते मग यांच्या हाती पुढे जाते. मेरे घर के आगे साईना, मेरे घर के आगे साईना, तेरा मंदिर बन जाए. मेरे घर के आगे साईना, तेरा मंदिर बन जाए. पापच होत होतं बाबा हात नाकच म्हणत होतं का राधा तू नाही आलीस तर मी नाही साधा. पण काय माहित हो मला की माझी पत्नी परमेश्वराच्या भक्तीमध्ये तेरा मंदिर बन जाए. वा काय सुंदर विचार
असा तुझं रूप मी पहिल्यांदा बघितलं. या अगोदर मला माहित सुद्धा नव्हतं की माझी पत्नी त्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये लीन आहे म्हणून. काय हरकत नाही. आता असं वाटते का या लोहाऱ्याची मंडई पाहुणे रे बाबा, काय असं तुमचा आशीर्वाद लागला की बायको बोलवलंच आता. कारण समजूनच आला ना, देवाची पूजा करत होती म्हणजे बरोबर आहे का नीट जाग्यावर. आता थंडी किती पडशी तर चालते, पाहून टाकू थंडीला. राधा, ए राधा, कारभार माझे लालाचे नारी राधा राधा राधा. काय म्हणता माझे लाडाचे राघोजी. झाले प्रोग्राम वरच होतो, आलीच तर बरं झालं. जर का मी तुमच्या नजरे पुढे जराशी का ना दिसली हो. ते राधा 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 राधा. आम्ही एकही काम होत नाही का तुमचं. होईल राधा. काहो तू नाही राहिलीस तर पोटचं काम होईल बघले. काहो हो काम होईल. काही बोलून देते. अरे बाबा तू जरी राहिलीस तर दोघांचे विचार, दोघांच्या मनातले विचार एकत्र येतील. मला एक गोष्ट सांगा. काय? 15 दिवसा पहिले मी तुमच्या जवळ आली. हो. आली हो ना. ना. या कोपऱ्यातले त्या कोपऱ्यात परत होत्या. ते जवळ येऊन बोलत नव्हत्या ना. आता काऊन मिट्टू आणि बोलून राहिले. राधा सांगू राधा काय? अरे हा जिंदगानीचा प्रश्न आहे राधा. कसा आहे का नाही? कसा आहे सांगू? कसा? 8 दिवसाचा जमाना झाला राधा गे. 8 दिवसाचा जमाना झाला त्या मथुरेच्या बाजारी का नाही गेली राधा 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 गे. घेतलाय का? तुला ठेका नाही घेतली. मग काल जाऊन मी नाही जाणार. तू नाही जाशील? मी नाही जात. नाही जाशील? नाही. नाही जाशील? रोज रोज मी तो एवढा भदा धरून जाते. एक दिवस तुम्ही त्यांचं तुमच्या नाकात त्यांना वाकडा होणार आहे का? नाही हो वगैरे. पण मलाही काही काम असेल म्हणून मी तुला म्हणतो तू बाजारला नाही जात का? नाही. नाही जात ना. तुम्ही अर म्हणा की बरं म्हणा, खोटं म्हणा की खरं म्हणा, तो माठ घेणार नाही. मी काय बाजारला जाणार मग नाही. मला एक सांग. गळ्यात दागिने अंगात घालून नऊवारी, गळ्यात दागिने अंगात घालून नऊवारी, कुठे झाल्याची झाली तयारी सांग राधा नारी नारी नारी. तयारी झाली सोहळ्याला जायची. माझ्या भावाने मला बोलावलं आहे. कायसाठी? किती आहे आज रात्री मंडई. मंडई आहे का? हो. लोक आंबे खाणी आली असेल म्हणलं म्हणून बोलावलं नसत त्या भावाला. हो आंबे खाणी बोलवते मला भाऊ. नाही जातेस का नाही बघले राधा? तू मंडई पोहायला जाशील हो. बाजारला जात नाही. धन्य तुझे विचार. बघले अगं या संसाराचा विचार कर. काही कायले करू एकटीला बायको कराले मस्त चूक लागला. ओसाले मस्त नेट लागून राहिला का बा? कोण म्हणते ते? मग या बापाने ठेवलं का नाही तुला आपल्याच घरी? कायले पावाले आल्या मग? कायले पावाले आल्या? महागा जास्त जेवण पाहिजे का नाही पगली गोची. अरे बाबा स्त्री आणि पुरुषाविना हा संसार अधुरा आहे. अगदी बरोबर आहे ना? दिवस आणि रात्र होईल तेव्हा पूर्ण एक दिवस पूर्ण होते. मग काय म्हणणं आहे तुमचं? म्हणून मी काय म्हणतो काय? ऐकशील का? ऐक. अरे मोगरा मोगरा राजा
आवाज येते का? गावा तालाला का म्हणलो? अगो का का म्हणल्या तुला ताल आला का म्हणलो? मला काय सांगेल बा आपल्या घराला का जाळे लागले होते मी काय सांगतो काय मग ते काय करत होते? जाळे साफ करत होते. तू काढतो झाडू ते जाळे मग काढशील. मी काय म्हणतो? काय म्हणता ऐक विचारता घर घरात विचार सांगतो खरं खरं 15 वर्ष झाले विचार सांगून राहिल्या आता एवढे वर्ष झाल्यावर विचार सांगत राहत का सांगू का सांगू म्हणजे एक दिवस डोक्यावर माठ घ्या चुपचाप बाजारले जा काही आज चढला धंदा करणार नाही करत जाईल हे झाली हिंमत पाहिजे ए राधा मला सांगा लोवाऱ्या गावात जाते एवढा फदार धरते तो कारा कुचकुचा अच्छा पूर्ण गाव घुमून येते किती पैसे आणते अव 200 ते 300 तेवढ्या पैशात माझं मेकअपचं सामान पण होत नाही त्या मेकअपचा सामान नव्हतं मेकअपचा सामान हो नाही मग कोणता धंदा हो अव मी घेत आली का बरं बावरे देऊ नको पगलीकडची मी देत जाईन म्हणते तुम्ही घेत जा अहो ऐका तर हे लोक येत जातील माझ्या थिएटर मध्ये माझी 5 जातील आणि तुम्हाला देत जातील पैसे तिकीट घेत जातील हो का परात कोण लावणी करत जाईल त्याचे महिमा असा हो का आणि तुम्ही इथं बसून राजा हे मस्त देतील मस्त घेतात वाटते घरचं काढून टाकलो होते राधा खाली चालली जाय काय एखादी लावणी अव येते का दाखवू का माझी लावणी पाहू दे बरं तुझी लावणी वाजव रे मी कथा ढोलकी
सांगतो माझे राघो अंगर माझे महिना गोऱ्या गोऱ्या रंगाला लाल लाल चोळी 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 नवरंगी लाल ही लाल ही लाल अहो ये तुम्ही असे पूर्ण बजाच्या जवळ गेले ना फ्यूज उडते व फूल उडते जेवढा आले ना तुम्हाला करंट येते करंट येते हो कोट माझे लाल 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 गुलाबी लाल 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 गुलाबी हा बोल ना कोट माझे लाल 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 गुलाबी लाल 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 गुलाबी गुलाबी गाल आहे तो होतो लाल आहे ते राहू दे ते लाल आहेत का नाही पाय कसे होते काय हरकत नाही काय वा? मला काय म्हणायचं आहे काय? माझ्या जवळ येऊन म्हणून राहिली एकटीनं ठेका घेतला का तू ठेका नाही घेतलीस पण एक सांग तू माझ्यासोबत उभी राहून माझ्या नजरेमध्ये नजर घालून बोलून राहिलीस कोणी दिला अधिकार कोणी दिला ऐक मी त्यांच्याविषयी सांगतो सांगा सावित्री आईचे पुण्याई शिक्षणाची गंगा आणली ग महिलांची पहिली शाळा काढली त्या सावित्री आईचे पुण्य म्हणून तू माझ्यासोबत बोलत आहे काय म्हटला अरे माझ्या बहुजनांच्या जीवनातला काळा अंधार दूर करण्यासाठी माझा बाबासाहेब त्या विदेशामध्ये गेला शिक्षणाकरिता गेला ना आणि माझी रमाई पत्राद्वारे फोनचा पत्ता नव्हता त्यांना लिहिलं पत्र की तुम्ही इकडची चिंता करायची नाही हो. 'तेरा माँ' 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 'तेरा माँ
करतास का लेकराला सांभाळते तुम्ही साहेब स्वतःला जपा तुम्ही साहेब स्वतःला जपा असं त्या पत्राद्वारे त्या रमाईनं बाबासाहेबाला कळवलं इकडची चिंता करायची नाही. तुम्ही तिकडे शिक्षण घेऊन आल्यानंतर आमच्या दलित समाजाच्या आमच्या बहुजनांच्या जीवनातला अंधार दूर कराल. तर तू म्हणतेस एकट्याला ठेका घेतली का हा? पगले हा मला सांगा हा काय सांगू आमच्या बायाकडून काम करायचं असलं तर मस्त चिकनाव चोपडाव चिकनाव चोपडाव चिकनाव चोपडाव आणि काम झालं तर पडार होता बोला नाही. आता केवढी विचारायची. आता मला एक सांगायची या ठिकाणी असा एखादा माणूस आहे का ज्या माणसाचा जेवणही झालं तो ताटावर राहते का बसून नाही राहते का हे म्हणते काम राहिलं तर चिकनाव चोपडाव करते तर काम राहिल्यावरच करावं लागतं. पदवे काम झालं तर पडार व्हावं लागते का बाबा आता जेवण झाल्यावर हात नाही धुईल का माणूस म्हणजे आमच्या बाया आम्ही बायाच्या जातीच्या आता काही म्हणा का काहीच नाही म्हणत म्हणून काय काय रत्नाची विचारचा तो विचारचा तो आमच्या गावचा हो हा पाटील हा लमच्या सकणारी भैमा दिवाळी पासून आहे ना गाय कोदन बांधलं पण याचा काही कोदन पूर्णच नाही हो. जेव्हा पहा तेव्हा याचा लावलाच राहते जेव्हा पहा तेव्हा लावलाच राहते. अबे खोल ना बे अरे एवढ्या नको भिडू अबे पाटला जे भिल्ला सोडत आहे ना होत नाही आवाज जाऊन पावा पोकर फिंगर वाला आला देतो ना पोकर फिंगर पिया बहिणीला पोकर फिंगर म्हणते सवय आहे पोकर फिंगर देतो. नमस्कार राम राम जय भीम. वारे लक्षात गोंगल्या मारू नको साठी बाबा रे गोंगल्या काऊन नाही बायको म्हणत होईल नवरा म्हणला भाड्याचा बाई का झाला का नाही झाला तुझी बायको देते ना तू कसं घेते हे दोस्ता माय बायको हे नाही गोष्ट अशी आहे कशी यार माय बायको थोडीशी बिघडली आहे. तेच तर वाटपायचं होतं बरोबर म्हणला तुझी बायको बिघडली हो कशी बिघडली तिचा समोरच्या भाग मागे गेला आणि मागच्या भाग सामोरा का ते काय गाडी होता बे आता यानच म्हणलं नाही भाऊ कोण याची बायको बिघडली. अरे बाबा मग केव्हा बिघडते विचारानं बिघडली असं म्हणलंस का तुला जन्मला असताच विचाराने बिघडली म्हणतो मी असा बोललो असतो काय माझी बायको बिघडली आणि म्हणून आमच्या जिंदगाणीचा रवळ घराला बरोबर याच्या जिंदगीचा चालू आहे तोच घर आला चांगला झाला लहानपणापासूनचा माझा मित्र बरोबर आम्ही हे दरवाजे लावूनच ठेवला होता करता तर करता रात्रभर बरोबर झोपता दिवस म्हणजे जसं पाठ होतं दिवस निघते तुम्हाला काय झोमता नाही का झोमते का झाला त्या बहीण मग जेव्हा पाहत तेव्हा काटकून पोकळ बाकळची आपण जेव्हा पाहतला काहून तर का झाला का झाला हो का म्हटलं मी म्हणलं चल 2 वर्ष झाले माझ्या मित्रासह भेट नाही 2 वर्ष झाले भेट नाही और 8 दिवस झाले तुझ्या घराकडे येऊन राहिलो
आला चांगला झाला पण मी काय म्हणतो हा आम्ही दरवाजा लावून ठेवला होता असं हा कस कसा तुला दिसला हा बरोबर आहे कसा कसा दिसला आलो तुझ्या घरी हो म्हणलं 2 दिवस झाले अच्छा म्हटलं पाटलाची भेट घेऊन तेव्हा तेव्हा त्या लहानपणापासून गेलो असतो हो ना एका चायतून चाय पिणार बरोबर आहे. एका पाण्यातून पान खरी झाली गोष्ट होय. सभा 2 वर्षानंतर भेट झाली हो ना. मित्रा असं करू कसा चल त्या हॉटेलवरती जाऊ अगं गेला समजा मी चाय पिलं होतं मी पेन शाबास यालेच तर म्हणते दोस्ताला बायकोने बिघडवू नको तिने लाथा मारू नको मी काय म्हणतो मी पान खात मी चाय पिलं होतं मी पेन मी पान खाल्लं होतं मी आलू बोंडा खाल्लं होतं मी खाई मी केळ खाल्लं होतं मी खाई मी तू खाल्लं होतं तुमचा भूक आहे घुमनलास का बे? हा? घुमनला मी तू म्हणलो का का म्हणला मी गुळ खाल्लं तू नाही खायचं त्याचे संक्रांतीचा तिळगुळ हा ते बरोबर. माझे लमचा वांडू हा तसा पळत गेलं नसेल. ते हे हा? जाऊ दे असं लहानपणापासूनचा हो ना. हा आला चांगला झाला बरं पाटला आलो पाहिजे तर काय काय झाला तुझ्या समोरचा दरवाजा लावला जाऊला करायचं मग काय केलं काय केला म्हणलो आता समोरचा लावलाय हो ना. मग मागच्या दरवाजाकडे गेलो हो पाहिजे तर मागचाही लावलाय लावलाय मग काय केलं काय केला म्हणलं भेट घेतल्याशिवाय तर जाणार नाही हो ना मग मागचा दरवाजा लावलाय म्हणलं अच्छा. मग कुंजी नाही का मागची रूम किचन किचन रूम हो ना तिने एवढी आहे पाटला खिडकी खिडकी आहे आहे ना हो या का सांगू पाटला का केला खिडकी एवढी हा खिडकी एवढीची हो ना. म्हणलं, मा एवढा मोठा का रे कोण गा तर तो म्हणत जा आपला मला टाकताच टाकू पाहिजे तू का तू हे भाऊ गोष्ट नाही बाबा खिडकी एवढीची दोन एवढा घसल का काय घसल का बरं हा. जा चांगला झाला दिसला आमचा का दिसला का दिसला पाटला म्हणलो आता काही हा माझ नाही खिडकी मध्ये हा. पाय पाय केलं त्या बैलाचा तुझ्या गंगा हा. होता त्या गंगारातला धरलो पाणी हा. त्याला लावून टाकलो डोंडाले हो. पाय पाय केलं तुला जबरदस्तीनं उदारलो अच्छा, बाबा. बोल. पाटला बायकोचं काय अरे. मस्त भिल्ला होता असेल ना. काय झालं त्या वांडरा भिल्ला होता म्हणतेस ना हा मस्त भिल्ला होता असेल ना. का दिसला हा, ती बायको देत होती तू घेत होता आधी का तू काय बोलत तू बायको देत होती तू घेत होतास कस कसा कसं नाही कसा सांग कधी तू घेत होता तू बायको घेत होती पाटला मग मी पाहिलं तर काय दिसलं माहित आहे तू होता सांगत मी होतं खालतं तू होता सांगत तू या वरत होती तुझी बायको मी खालतं ना माझ्यावर तर माझी बायको अरे तिच्या वरत होतो मी तुमचं नालायक हा? इकडे ये, इकडे. एवढ्याला मारतच काय चाल्या एक सांग मी होतो खालतं हो ठीक आहे माझ्यावर तर होती माझी बायको बरोबर येतपर्यंत गणित ठीकच आहे असं बायको छोट त्या बहिणीला सवय आहे कधी झोपला राहिलं ती येऊन बसते असं ते माझी बायको छोट हा. येतपर्यंत गणित ठीक आहे बरोबर त्यामुळे तिच्यावर तर तू कसा सांगणार हा लग्न सगळ्याला मांडू हा हो घराण्याचा लग्न बंदर मारू नको बंदर म्हणलो साल्या नाही तुला अंदर तुला असा वाटून राहिला का लहान जमान समजून राहिला साल्या आपटू आपटू आणि कसा कसा सांगतो कसा कसा तू आता बसला मी होतो बसला बसला हा. तुझी बायको होती उभी बायको ती उभी तुझी बायको म्हणजे एवढा काळा कुचकुचा देत होती माठ माठ ना भले तुझी बायको देत होती एवढा काळा कुचकुचा आपल्या भंडारा जिल्ह्यात त्याला भदार म्हणते बरं म्हणत असतील देत होता तू बसला होतास तुझी बायको तुझ्या हातामध्ये देत होती अच्छा तू तर बसला तू बायको होती उभी तुमची दोघं नवरा बायकोची देवाण घेवाण चालू होती असा हो का बे अरे मी होतो उभा त्या खिडकीतून पाहत होतो का पाटील पाटील साला रपरूप मारावशी ठेवून राहिलाय वाटत असेल आमचा माणूस आहे तो आता असं वाटते मला असं का बाई नाही का बिघडलेली जिंदगानी रस्त्यावर आहे बरोबर. सांग तुला बायको आहे तू बायको आहे नाही म्हणलं नवरा आहे तर उलटा नको बोलू बरं दोस्ता मध्ये सांगा बाबा आता माणसाच्या लग्न द्यायचं बायको नाही तर काय ए म्हटला पण मला बायको नाही आहे मला नवरा आहे याने विचार सांगला नवरा मला नवरा आहे कसा लोक लग्न करतात तर बायका करत असतील पण मी नवरा केलो नवरा केला हो. नवरा केला कसा नवरा केला पाटला महाल नवऱ्याच्या कामात मस्त आहे
या नवऱ्याचा कोणता काम बे? जोरदार पाटला तुझ्या घरी दया दुधाचा धंदा आहे हो ना. पैसे किती भेटते दिवसभराचे 200 नाही 300. 200 नाही तर 300 पण पाटला महानवरा असा आहे बहिर्मा हा, कसा? अरे दुसरा काहीच नाही करावं लागेल महानवऱ्याचं नाव आहे हल्ल्या या हल्ल्याला नवरा करत असेल. हा? हल्लेले नवरा पाटला दुसरं काहीच नाही सांगू नको. चारा पाणी करून जरा खुटावर बांधून ठेवतो तिकडून आली तर नक्की 2000 घेतो ते जाऊ दे आता जाऊ दे दोस्ता घरी जा आपल्या बायकोला घेऊन ये. कायसाठी बाहेर बनवलं तुझ्या बायकोचे सुंदर विचार असते रे. असं? बाईपासून बाई दुरुस्त होते. कोण नाही म्हणजे असा? माणसापासून माणूस होते. अरे माणसापासून माणूस दुरुस्त होते बाईपासून बाई दुरुस्त होते कुत्र्यापासून कुत्री दुरुस्त होते. कुत्री होते का बाई? बरं हो ना. हा जा लवकर घरी. घरी घेऊन येऊ दाखवतात थायरॉइड ठेवते म्हणलं डबका करायला जा लवकर म्हणते टाइमाच्या बाई काय हरकत नाही 5 वाजेपर्यंत नाही प्रकारे खपवून गेलो माझी बायको अशी माझी बायको तशी जसं बोलत ते झोपते खोटं नाही सांगत ना बायको चाराने ते डॉक्टर हसा नको पावसाळा हसा नको हसल्याने होणार पाहिजे बोल बायको माझी हो कालची गोष्ट सांगतो तिला आवाज मारलो ए ए ए बाजूची आई काहून म्हणते ओ म्हणलं 20 रुपये असतील तर ते आला म्हणते माझ्या घरच्या नागडोल्या म्हणते तुला 20 रुपये पाहिजे म्हणलं हो काय साठी म्हणते मला खरं घ्यायला ये म्हणते जेवण आता बायकोला जेवढे म्हणलं तर नवरा दूर राहील का नाही जेवण ये म्हणते तेवढ्या दूर पैसे देईल का अजून जेवण म्हणलं बायको म्हणून राहिली तर जातो बाबा ये म्हणते तेवढ्या दूर नाही यायचे अजून जेवण हे होती चुलीवर स्वयंपाक करत तिच्या हातामध्ये होता बेल नाही आहून नाही ताहून नाही बहीण नाही ये म्हणजे 20 रुपये पाहिजे कसा धरलं मी खरो मारलं फेकून चांगला जरा अशी मान केलो बाई मला फुटून जायचा पण तो टांगीतून बेलला खोटी धसला तर मला निघाले म्हणजे तुम्हाला कुठे दिलं नाही बेल लावू काही हरकत नाही आवाज येऊन पाहतो कुठे गेली असेल म्हणते हे काय गच्ची बायको दरवाजा लावून बोलण्याची मायवर बालीची आई ए फेकलीची माय नाही बोलत ती बहीण काय सांगा काय बोलणारी मागचे गोपे नाही बोलणारी आहे का हा बरोबर आहे म्हणूनच तर म्हणतोय का मस्त पलंगावर बसले हातामध्ये काय रिमोट घेतलं टीव्ही पाहत बसले काय काय जाऊन राहिले गेलो बोलण्याच्या माय अरे कहा गई हो अरे कहा गई हो मेरी बोल रहे थी अम्मा अरे टीवी देखकर को भूत किनारी कहा गई हो मेरी बोल रही थी अम्मा टीवी देखकर को भूत किनारी आवाज नाही जाऊन राहिला कशी असेल मग लाईव्ह लाईव्ह नाही का
काही माझी मोठी चावट बायकोला चांगल्या शब्दात आवाज मारतो. ए गोपे गोपे काय बोल कारभार माझे लावाचे माझी बायको 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 गोपे 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 त्याला हसण्याने हुसनाई करून राहिली एवढ्याने माणूस थंडा पडून गेला. मला माहिती आहे बायको माझी होस म्हणून. चल उठ म्हणतो ना. एवढा रागाला तुला मारलं म्हणून नाही एवढा रागाला का मला म्हटलं का रागाला असेल म्हणून. थोडं चालू होतं राव विसरून गेली मी 2 मिनिटासाठी. हो का काय सांगू तुला. काय बाहेर मकान कोणाचं पाटलींचं पाटलाचं. हो तिथे तुझी कोण राहते. ती माझी मैत्रीण राहते. का सांगू गोपे पाहिले आता एवढ्या लोकांमध्ये तोंडाला सांगा भाऊ काय सांगून राहिलो काय सांगून राहिलो मी तोंडाला तू आली का बारखाने त्याकडे वाटून राहिला. सांगा मग काय तुझी मैत्रीण राहते नाही का. काय सांगू पाटलाच्या घराकडे गेलो काय पाटलीची तब्येत मोठी खराब आहे. पाटलाच्या घराकडे गेलो जसं पाहतो तिला वरतून खालीला खालतून भरतो वरतून खालीला खालतून भरतो. काय झालं पाटलींना. काय झालं म्हणजे तिची तब्येत सिरियस आहे. बोलत नाही झालं तुझ्या मैत्रिणीला पाहून जायचं. जायचं ना जायचं झालं लवकर. मग का पकडते तुझ्या मैत्रिणीसाठी. केळं घेते अंगुर घेते सेपा घेते काजू घेते किसमिस घेते. आता ते नाही घेतलीस विमानाचं ते वस्तू न्यास लागतात. तसं नाही बिमार आहे म्हणूनच म्हणतो. ते नाही का मी सकाळी आणलं ढेपण्यासारखी पकायचं लवकर ते पकडायचं ते पकडायचं लवकर. माय वो किती लंबा लंबा आहे वो पाटलांचा. बरोबर आहे पाटील आपल्याकडनं शेत शेवकर माणूस होते आवाज मारतो थांबी करे. पाटील आलास का मित्रा. आलो नाही तर काय चांगलं झालं. आली ती बायको नाही माझ्याकडे आलं आली का कोटायला दिसली नाही. आली ना माझी बायको. कोटायचं दाखव माझी बायकोला. आपली बायको म्हणतात ते बघलं ती बायको कुठं आहे. मला वाटलं माझ्या पाठवली उभी होती माझी बायको. मला का माहित कोटी गेली म्हणून. पाटलांच्या घरामध्ये गेलेली होती मी. घरात पाहिजे आपल्या घराला मोठं. अहो आपला छोटासा पाटलाचा मोठा देश पाहायला गेली होती मी. हो का म्हणतो आली चांगला झाला बरं बाजूला होतो पत्नी आणि माझ्या पाठवतोय. ठीक आहे पाठव. काय पाणी आहे त्याला कसा विचारायचा. काय सांगू ताई तुम्हाला दिवाळीनिमित्त पाहुणे आले. पाहुण्याचं कॉन्सर्ट करताना भरपूर टाइम झालं. 6 वाजून गेले त्यामुळे काय मी बाजारला काही जाऊ शकतो जाते तिला मी बाजारला जाते. राधे राधे जय श्री कृष्ण. निघाली ग काय सांगू ताई मी तुझंच घराकडे येत होती ग. बाजारला खूप उशीर झाला जायला पाहिजे. होई ना ग लवकर चाल. तरुण मुली काही बोलत चालत जायचं. होई ना चाल मग जायचं का. होय होय चाल. गुण घेऊ
आमचा राऊंड समाप्त होत आहे। या विचार मंचावर येऊन सन्माननीय शाहीर आर्यनजी नागदेवे आपले विचार सादर करतील। काल गजायचं का गजायच्या अगं काल
अंकुश भाऊ लांगेवार सरपंच साहेब मुक्काम टाकळी यांच्याकडून 500 रुपयाची भेट आली आहे. पाठी आम्हाला